नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कनिष्ठ लिपिक, परिचर, मल्टीटास्किंग स्टाफ यासह विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी या ठिकाणी मिळू शकते। नोकरी ठिकाण तुमचं त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र। सर्व गोष्टी या ठिकाणी जर बघितल्या तर नक्की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। पे स्केल तुम्हाला कमीत कमी 18,000 56,900 हा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस काय असणार आहे त्याबाबतही मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नसेल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये ज्या नॉन टीचिंगच्या जागा आहेत त्या या ठिकाणी भरल्या जात आहेत। अर्थात ही केंद्राच्या अंडर येणारी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी इन्स्टिट्यूट आहे। मात्र मित्रांनो, जर तुम्ही बघितला तर तुम्हाला या ठिकाणी नोकरी ठिकाण किंवा पोस्टिंग प्रेफरन्समध्ये तुम्ही बघू शकता। तुम्हाला या ठिकाणी IKS EDS सेंटर जे पुणे या ठिकाणी आहे, डेक्कन कॉलेज पुणे या ठिकाणी सुद्धा नोकरी ठिकाण तुमचं मिळू शकतं। सो या गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी आहे। सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। सो डिपार्टमेंट किंवा इन्स्टिट्यूट मी तुम्हाला सांगितलं आहे, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे। तर वॅकन्सी सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता कोणकोणते आहेत। तर वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये रजिस्ट्रारचं पद आहे ते डायरेक्ट डेप्युटेशन बेसिसवर भरलं जाईल। असिस्टंट रजिस्ट्रारच्या 2 जागा आहेत। तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण, पे स्केल, मोड ऑफ रिक्रुटमेंट या सर्व गोष्टी किंवा एज लिमिट या ठिकाणी पाहता येईल। जे ओपनसाठी आहे यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे। यामध्ये सिस्टीम अॅनालिस्टच्या 3 जागांसाठी भरती होत आहे। सेक्शन ऑफिसरच्या 11 जागा आहेत, पद महत्त्वाचं आहे। नर्सिंग ऑफिसर 3, असिस्टंटच्या 10 जागा आहे, पद सुद्धा महत्त्वाचं आहे। गेस्ट हाऊस मॅनेजरच्या 3, ज्युनियर इंजिनियरच्या 3 जागा पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्सनल असिस्टंट या पदासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करता येणार आहे 3 जागांसाठी। प्रोफेशनल असिस्टंटच्या 4 जागा आहेत। टेक्निकल असिस्टंटच्या 3 जागांसाठी अप्लाय करता येणार आहे। टेक्निकल असिस्टंट कॉम्प्युटर लॅब 4 जागांसाठी भरती होत आहे। स्टेनोच्या 8 जागा आहेत, हे पद सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो अप्पर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी मित्रांनो 16 जागा आहेत। जे लिपिकचं पद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। लायब्ररी असिस्टंटच्या 1 जागासाठी भरती होत आहे। सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं LDC अर्थात लोअर डिव्हिजनल क्लर्क याच्या टोटल 35 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं ड्रायव्हरची 1 जागा आहे। MTS अर्थात शिपाई संवर्गातल्या पदांच्या 22 जागा आहेत, हे पद सुद्धा महत्त्वाचं आहे। याच्याही भरपूर जागा आहेत। लायब्ररी अटेंडंटच्या 8 आणि मेडिकल अटेंडंट ड्रेसरच्या 3 जागा अशा टोटल 144 जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व पदांसाठी क्वालिफिकेशन सांगणं मला पॉसिबल नाही आहे, त्यामुळे जी महत्त्वाची पदे आहेत त्यासाठी मी तुम्हाला क्वालिफिकेशन सांगत आहे। इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशन मग पाहू शकता। आता असिस्टंट पदासाठी बॅचलर डिग्री पाहिजे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे। गव्हर्नमेंटचा किंवा या ठिकाणी प्रायव्हेटमधला असेल तरी चालेल, मात्र तो एक्सपिरियन्स या ठिकाणी असेल तरच तुम्ही मित्रांनो 3 वर्षाचा अप्लाय करू शकता। आणि प्रोफिशियन्सी टायपिंग कॉम्प्युटरमधली असणे आवश्यक आहे। UDC अर्थात अप्पर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी सुद्धा मित्रांनो बॅचलर डिग्री आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे। या व्यतिरिक्त स्पीड टायपिंग 35 वर्ड्स पर मिनिट आणि स्पीड हिंदी टायपिंग एक इंग्लिश 35 वर्ड्स पर मिनिट किंवा हिंदी 30 वर्ड्स पर मिनिट कोणतेही चालेल। आणि प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर ऑपरेशन तुमची पाहिजे। लायब्ररी असिस्टंट या पदांसाठी मित्रांनो पुढच्या एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, ज्यामध्ये लायब्ररी असिस्टंट पदासाठी बॅचलर डिग्री लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मधली, टायपिंग स्पीड ऑफ 30 वर्ड्स पर मिनिट, इंग्लिशचा नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स पाहिजे। या व्यतिरिक्त LDC लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या या पदासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पद आहे। 35 जागा या पदाच्या भरल्या जात आहेत, ज्यासाठी बॅचलर डिग्री टायपिंग एकतर 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट जे असणार आहे ते हिंदीचं पाहिजे। सो इंग्लिशचं भरपूर कॅन्डिडेट असतात जे 35 वर्ड्स किंवा त्या रिलेटेड असतात। टायपिंग स्पीड ते नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकतील आणि प्रोफिशियन्सी कॉम्प्युटर ऑपरेशन्स मधली तुम्हाला हवी आहे। MTS पदासाठी 10वी उत्तीर्ण किंवा ITI पाहिजे, एवढंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे। याच्या 22 जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि लायब्ररी अटेंडंटचं हे पद सुद्धा 10वी पासवर तुम्हाला सर्टिफिकेशन कोर्स लायब्ररी सायन्स मधला पाहिजे। 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी आणि बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर तुम्ही लायब्ररी अटेंडंट पदासाठी सुद्धा अप्लाय करू शकता। मात्र 2 महत्त्वाची पदे LDC आणि त्या ठिकाणी MTS पदांसाठी एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे। बेसिक क्वालिफिकेशनवर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये ऍप्लिकेशन फी बघा तुम्ही कशा प्रकारे त्यांनी घेतलेली आहे। तर जे लेवल 10 आणि लेवल 14चा पे स्केल आहे त्यासाठी 3,000 रुपये आणि 1,500 रुपये जनरल OBC EWS आणि SC ST हँडिकॅपसाठी फी घेतलेली आहे।
लेवल 6 to 9 साठी मित्रांनो 2000 आणि 1000 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे. तर लेवल 1 to 5 साठी या ठिकाणी 1500 रुपये फॉर्म फी भरलेली आहे. मोस्टली तुम्ही लेवल 1 to 5 मध्ये अप्लाय करणार आहे, ज्यामध्ये जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस ला 1000 रुपये, एससी एसटी हँडिकॅपला 500 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही भरू शकता. यामध्ये इम्पॉर्टंट नोट्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 16/3/2026 पासून या ठिकाणी स्टार्टिंग झालेली आहे मित्रांनो. लास्ट डेट असणार आहे ती 16/4/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ हार्ड कॉपी तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर त्याबाबतचे मित्रांनो जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सगळे तुम्हाला किंवा ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन 15 दिवसाच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो रजिस्टर पोस्ट पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचं आहे विदिन 15 डेज फ्रॉम द लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन. थोडक्यात 16 तारखेनंतर 15 दिवस आणखीन तुम्हाला ऍडिशन दिलेलं आहे. सो अराउंड 30 एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचे हार्ड कॉपीज त्या ठिकाणी सेंड करणे आवश्यक आहे, ज्याची डिटेल्स त्यांनी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे. त्याबरोबर मित्रांनो यासाठी अप्लाय करण्यासाठीचे डेट सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अप्लाय या ठिकाणी करायचा आहे. एक्झाम सेंटर मित्रांनो प्रॉब्ली तुम्हाला पुणे या ठिकाणी मिळेल, मात्र सध्या त्याबाबतची माहिती अवेलेबल नाही. नोकरी ठिकाण तुम्हाला पुणे या ठिकाणी मिळू शकतं. या ऑल ओव्हर इंडिया सुद्धा तुमचं नोकरी ठिकाण राहू शकणार आहे. मात्र नक्कीच तुम्ही या ठिकाणी जर बघितला तर सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.